अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या ह्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करावी? वडाच्या झाडाची पूजा करताना काय चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहेत? वडाच्या झाडाची पूजा करताना कुठले मंत्र म्हणावे, स्तोत्र, आचमन या सगळ्या संदर्भातली माहिती आज आपण पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम माझ्या सगळ्या महिलांना, ताईंना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक स्त्रीचं सौभाग्य अखंड काळ, चिरकाळ टिकून दे आणि प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम आज आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ते बघणार आहोत. जर तुमच्या घराच्या आसपास किंवा अगदी तुमच्या घरात जर वडाचं छोटंसं झाड असेल तर तुम्ही घरातही पूजा करू शकता. नाहीतर काय होतं, या निमित्ताने आपण सगळ्या महिला एकत्र येतो आणि छानपैकी सगळ्या एकत्र येऊन वडाच्या झाडाची पूजा करतो. आता बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा कशी करावी याबद्दलची आजची माहिती आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चला मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते आणि दाखवते की आपण वडाच्या झाडाची पूजा योग्य पद्धतीने कशी करायची. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच हे वडाचे झाड. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली होती. या प्रसंगीची आठवण करून देण्यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो. पूजा करताना लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. सर्वप्रथम गणपतीची स्थापना करायची. एक सुपारी घ्यायची, विड्याचं पान, फुलं. आपण जेव्हा सावित्रीची ओटी भरण्यासाठी हे ओटीचं सामान आहे ना, ते तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल. त्याच्यामध्ये खारीक, खोबरं, हळकुंड आहे आणि 2 बांगड्या, हे असंच सामान असतं ते त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 वस्त्रसुद्धा असतं, लाल किंवा हिरवा. त्यानंतर तुम्हाला तांदूळ किंवा गहू घ्यायचे, अक्षदा, सुतगुंडी, त्यानंतर कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे, दिवा घ्यायचा, त्याचबरोबर अगरबत्ती, दूध, पाणी आणि बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गहू किंवा तांदूळ काही घ्या आपल्याला, कारण सावित्रीची ओटी भरायची असते आणि ज्या 5 सवाष्ण्या असतात त्यांची ओटी आपल्याला भरायची असते गव्हाणे. आणि मेन म्हणजे इथे आपल्याला आंबे लागणार आहेत आणि ओटीचं सामान. बघा तुमच्याकडे असेल तर तुम्ही फक्त ब्लाऊज पीसने पण सावित्रीची ओटी भरू शकता. काही ठिकाणी फक्त गव्हाणे आणि आंब्याने सावित्रीची ओटी भरतात, तर काही ठिकाणी संपूर्ण शृंगार घेऊन सावित्रीची ओटी भरली जाते. प्रत्येक गावाकडे, प्रत्येक समाजामध्ये आपली वेगवेगळी अशी पद्धत असते. सर्वप्रथम तुम्ही जर पूजा ही घरात करणार असाल तर तुमच्याकडे छोटंसं वडाचं झाड असेल तर घरात तुम्हाला पूजा केली तरी तुम्ही हरकत नाही. पण अगदी ज्यांच्याकडे वडाचं झाड नाही, जे थोडंसं महाराष्ट्राच्या बाहेर राहतात जी लोकं, किंवा अगदी भारताच्या बाहेर राहतात, तर तुम्हाला वडाच्या झाडाचं चित्र जरी मिळालं तरी तुम्ही पूजा करू शकता. शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे. आपण किती श्रद्धेने देवाची उपासना करतो ना, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण काही शहरांमध्ये किंवा अगदी तुम्ही भारताबाहेर राहतात तर तुम्हाला वडाचं चित्र जरी तुम्ही गुगलवरून डाउनलोड केलं, त्याची प्रिंट काढली तर त्याची पूजा केली तरी हरकत नाही. तर आता सर्वप्रथम आपल्याला माहीत आहे की दिवा लावून घ्यायचा असतो. आपण कुठल्याही देवाची उपासना करत असतो, कुठलीही शुभकार्य करत असतो तर सुरुवातीला दिवा लावायचा असतो. तर सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर आता पूजा बाहेर असताना आपल्याला वडाच्या झाडाखाली पूजा करायची असते, तर मग अर्थात आपल्याला बाहेर जाऊनच ही पूजा करायची असते. तर जाताना सगळं सामान वगैरे घेऊन जावं. तर तिथे बघा सुरुवातीला थोडीशी हवा होती असतेच, बाहेर असतं वडाचं झाड म्हणून. नंतर दिवा व्यवस्थित पेटवून घ्यायचा. तुम्ही काचवाला दिवा घेतलात तरी चालेल. दिवा पेटवून झाल्यानंतर दिव्याला प्रार्थना करायची, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि सुरुवातीला
आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची. आता जसं तुम्हाला सांगितलं, मूर्ती असेल तर मूर्ती, नाहीतर सुपारी घ्यावी. सर्वप्रथम सुपारीला आपल्याला ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असं म्हणून दुधाने पाण्याने नंतर धुवून काढायचं. अभिषेक असा करून घ्यायचा. परत पाण्याने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा. ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा. आणि हे करून झाल्यानंतर गणपतीची सुपारी जी आहे ती तुम्ही एका वडाच्या पानावर ठेवावी. त्याच्या आधी अक्षदा ठेवाव्यात. त्याच्यावरती हळद कुंकू हवं आणि त्यावर तुम्हाला ती सुपारी ठेवायची. सुपारी ठेवल्यावर त्याच्यावर परत हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. धूपदीप ओवाळून घ्यायचा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता वटसावित्रीला आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा वडाच्या झाडाला काही ठिकाणी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो, तर काही ठिकाणी फक्त शिऱ्याचा नैवेद्य दाखवलं जातं, काही ठिकाणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातं, तर काही ठिकाणी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. आता तुमच्याकडे काय जी पद्धत आहे ती तुम्हाला पाळायची आहे. कारण प्रत्येक जाती धर्माचे प्रत्येक विभागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धती आहेत, तर प्रत्येकाने आपली पद्धत पाळायला हवी. कारण काही ठिकाणी उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो, तर काही ठिकाणी याच दिवशी सोडला जातो. आता सर्वप्रथम वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला वडाच्या झाडाला सुरुवातीला जल अर्पण करायचं. जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला दूध अर्पण करायचं. त्यानंतर दूध अर्पण करून झाल्यावर परत तुम्हाला पाणी अर्पण करायचं. हे सगळं करत असताना मनोभावे वडाला प्रार्थना करायची आहे की आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्यसुद्धा श्री वटवृक्षाखालीच होते. कारण महाराजांनी नेहमी म्हणायचे वड मूळ म्हणजेच काय, तर विश्वाचे मूळ महाराज आहेत. वड हे अतिशय बहुउपयोगी वनस्पतीसुद्धा आहे. आपण गुढीपाडव्याला वडाची मुळी दरवाजावर बांधत असतो. तसेच त्या मुळीपासून अनेक आहे ना केसांसाठी तेलसुद्धा तयार केलं जातं. आता याच नैसर्गिकरित्या खूप जास्त फायदाही आपल्याला होतो. सर्वप्रथम मग मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं पाणी, दूध, परत पाणी अर्पण करत आपल्याला परत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. कापसाचे जे वस्त्र आहे ते तुम्हाला वडाला अर्पण करायचं. सावित्रीची ओटी भरताना किंवा सावित्रीची ओटी भरण्यासाठी तुमच्याकडे ज्या काही वस्तू आहेत, शृंगाराचं सामान असेल तर ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. सावित्रीची ओटी भरायची असते आणि सावित्रीची ओटी ही गव्हाणे भरायची असते. आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तेव्हा तांदळाने भरत असतो, पण सवासणींची ओटी भरतो म्हणजे त्यावेळेस तुम्हाला गव्हाणे भरायची असते. तर ह्या वडाच्या झाडाच्या खाली तुम्हाला सावित्रीची ओटीसुद्धा भरायची आहे. आणि ही सगळी पूजा झाल्यावर नक्कीच आपल्याला कथासुद्धा वाचायची आहे. तुम्हाला बघा, तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर आवर्जून तुम्हाला ही कथासुद्धा वाचावी. आणि संध्याकाळी ना सुवासिनी बघा सावित्रीच्या कथेचे सामूहिक वाचन हे तुम्हाला दुपारी केलं तुम्ही हरकत नाही. सावित्री ब्रह्मवदिनी सर्वदा प्रियभासिनी तेत सत्य नमाम पाहिम दुःख संसार सागरात अवियोग यथा देव सावित्र्या सहितस्ते अवियोग तथास्तम भूयात जन्म जन्मानी. हे करून झाल्यानंतर आपल्याला 5 सुवासिनींची आंबे आणि गव्हाणी ओटी भरायची असते. ही बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची तब्बल 21 वर्ष अक्कलकोटमध्ये वास केला. त्याच वटवृक्षाच्या सानिध्यात लक्षवती भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शनसुद्धा केले. आपल्या शिष्टमंडळी समवेत या वटवृक्षात खाली बघा महाराजांचा दरबारच होता. या वटवृक्षाची श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते. म्हणूनच या वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आता अशा पद्धतीने सगळी पूजा तुम्ही करून घ्यायची. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा. जी काही तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या पाळायच्या आहेत. व आपण पुरणपोळीचा नैवेद्य करू शकता किंवा फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा शिऱ्याचा नैवेद्य, जो तुमच्याकडे पद्धत आहे ना तर ती नैवेद्यासाठी वापरायची. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. वटवृक्षाची पूजा करून झाल्यावर आपल्याला त्याला धागा जो बांधायचा असतो बांधलेला, ती त्याला सुतगुंडी असं म्हणतात. हे घेऊन प्रदक्षिणा मारायच्या असतात. काही ठिकाणी काही महिला 7 प्रदक्षिणा घालतात, तर काही महिला 3 घालतात, काही 21 घालतात. तुमच्या श्रद्धेने किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालत असताना त्या वटवृक्षाला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्याही
पतीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे आणि मलाही अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे. ज्या पद्धतीने आपल्याला माहीत आहे की वडाच्या झाडाखाली आपल्या महाराजांनी वास्तव्य केलेलं आहे आणि आजही प्रत्येक वडाच्या झाडाखाली महाराजांचं वास्तव्य आहे. ह्या चराचरामध्ये महाराजांचं वास्तव्य आहे. तर प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे अशीच प्रार्थना करावी. जेव्हा आपल्या प्रदक्षिणा मारून होतात, आता काही वेळा असं होतं की दोरा छोटा असतो आणि मग आपल्याला 3 किंवा 4 प्रदक्षिणाच होतात आणि काही वेळा असं होतं की आपल्याला दोरा खूप मोठा असतो. तर लक्षात घ्या, तुमच्या जेव्हा किंवा 7 प्रदक्षिणा करून होतात किंवा अगदी 3, 7 काय असेल ते आपल्याला जो तो दोरा आहे, ती सुतगुंडी आहे ती तिथेच ठेवायची, ती कट करायची नाही. म्हणून सुतगुंडी घेऊन जाताना व्यवस्थित मोठी घेऊन जावी, की जेणेकरून आपण जेवढ्या प्रदक्षिणा मारतो तेव्हा ती तुटणार नाही किंवा ती खंडित होणार नाही. या पद्धतीने आता ही सगळी पूजा करून झाल्यावर जसं तुम्हाला सांगितलं की 5 सवासणींची ओटी भरायची असते. आता तुमच्याकडे काय पद्धत आहे, काही ठिकाणी काही सवासणी ह्या असतात त्या काही ठिकाणी फक्त सवासणींची ओटी भरली जाते. तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती करावी. आता पूजा करून झाल्यावर जे काही आपली सुपारी आपण ठेवलेली आहे गणपती बाप्पांची ती तिथेच तुम्ही ठेवावी. जेव्हा आपण 5 सुवासिनीची ओटी भरत असतो तेव्हा आपल्याला आंबे आणि गहू याचा वापर करायचा आहे. आंबे आणि गहू यानेच ओटी भरायची. आता आपण जेव्हा पूजा करण्यासाठी बाहेर जातो तेव्हा तिथे महिला जमणारच असतात. मग आपणही त्यांची ओटी भरावी आणि त्यांनी आपली ओटी भरावी, या पद्धतीने आपण करायचं आहे. आणि जेव्हा ती ओटी आपली भरतात तेव्हा त्यांची ओटी रिकामी जाता कामा नये, म्हणून आपल्या ओटीतले थोडेसे गहू हे आवर्जून त्यांच्या ओटीमध्ये टाकावेत. याच पद्धतीने आपल्याला वटवृक्षाची पूजा करायची आहे आणि सवासणींची ओटीसुद्धा भरायची आहे. तर बघा, या पद्धतीने संपूर्ण मी पूजाविधी आणि माहिती सोप्या पद्धतीने अगदी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.